मंडळी, शेती आणि शेतकरी हे विषय कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार आणि त्यांचे वडील राजेंद्रदादा पवार यांच्या नेहमीच काळजाजवळचे. अहो, राजेंद्रदादांना महाराष्ट्र शासनाचा कृषी रत्न पुरस्कार काय उगाच मिळालाय का? शेतकऱ्यांचं आयुष्य बदलणाऱ्या आणि काळ्या मातीला आई मांडणाऱ्या घरात वाढल्यामुळे रोहितदादांना शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे सांगण्याची गरज नाही. फक्त गरज होती त्यांना एका संधीची. 2019ला कर्जत जामखेडच्या कष्टकरी शेतकरी जनतेने त्यांना तशी संधी दिली आणि रोहितदादांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत कर्जत जामखेडच्या जनतेचे प्रश्न अधिकाधिक सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हे सगळे प्रयत्न तुम्हाला आज व्हिडिओमध्ये कळणार आहेत. चला सुरू करूया. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांची रोज आम्ही बोलतोय, ते तर तुम्हाला काही केलं पण तरी आज सरकारने आजच्या आज कुकडी प्रकल्पातून पाणी सोडलं पाहिजे असं सरकारला विनंती करतो. तर आज सोडलं गेलं नाही तर अध्यक्ष महोदय, लोकांबरोबर आम्ही सुद्धा आंदोलनाला उतरावं लागेल. पण काही झालं तर कुकडी प्रकल्पातून पाणी आमच्या मतदारसंघासाठी आज सोडलं गेलं पाहिजे अशी विनंती सरकारला करतो. कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दृष्टीने कुकडी आणि सीना हे दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत. मंडळी, पुणे जिल्ह्यात कुकडी, घोड, पुष्पावती आणि मीना या नद्यांवरील माणिकडोह, वडज, पिंपळगाव, जोगा, डिंबे आणि येडगाव या 5 धरणांचा मिळून कुकडी हा राज्यातील एक प्रमुख सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून निघणारा कुकडी डावा कालवा हा तब्बल 249 किलोमीटरचा राज्यातला सगळ्यात लांबीचा कालवा असून या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील 7 तालुक्यातल्या एकूण 90,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी दिलं जातं. यामध्येच कर्जत जामखेड मतदारसंघातील कर्जतचाही समावेश आहे. परंतु गेल्या 30-35 वर्षापूर्वी काढलेल्या या कालव्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होऊन शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्याला अनेक अडचणी येत होत्या. म्हणूनच या कालव्याची अवस्था बदलायचं काम रोहितदादांनी हाती घेतलं. कुकडीच्या भूसंपादनाचा 20 वर्षापासून अडकलेला मोबदला मिळवून देण्याचा शब्द 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहितदादांनी दिला होता आणि आमदार झाल्या बरोबर हा विषय त्यांनी हाती घेतला. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल 174 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला शेतकऱ्यांना मिळवून दिला. यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. अजूनही शेतकऱ्यांचा भूसंपादनाचा मोबदला बाकी असला तरी महायुती सरकारने मोबदला देण्याचे निकषच बदलल्यामुळे तो द्यायला वेळ लागतो. पण त्यासाठी रोहितदादांचा पाठपुरावा अधिक जोमाने सुरू आहे. कारण रोहितदादा काय असंच कुठलंही काम सोडत नसतात, ते हेही करूनच दाखवणार. कालवा सुस्थितीत असेल तर त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना होतो. म्हणून रोहितदादांनी कुकडी कालव्याच्या दुरुस्तीचा विषय हाती घेऊन त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करून आणला. कालव्यातून पाण्याची गळती होऊ नये आणि पाणी अधिक वेगाने पुढे जावं म्हणून 52 किलोमीटर कालव्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं. मंडळी, कर्जत सोबत श्रीगोंदा तालुक्यातल्या कालव्याच्या अस्थिरीकरणासाठी थोडका नाही तर तब्बल 80 कोटीचा निधी मंजूर करून आणला. कालव्यातल्या डीप कट मध्ये गाळ आणि मोठ्या प्रमाणात दगड पडल्यामुळे वहन क्षमता कमी झाली होती आणि यामुळेच डीप कट मधला गाळ आणि राडा रोडा काढून पाण्याचा रस्ता मोकळा केला. या माणसांनी चाऱ्यांना नवीन गेड बसून गळती रोखलीच, शिवाय गेड बंद करण्यासाठी जेसीबीचा करावा लागणारा वापरही यामुळे बंद झाला. प्रकल्प झाल्यापासून पहिल्यांदाच रोहितदादांनी या कालव्याच्या साफसफाईचं काम हाती घेऊन त्यातला गाळही काढला. तब्बल 428 किलोमीटरच्या उपचाऱ्यांची दुरुस्ती केल्याने कित्येक चाऱ्यांना गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच पाणी आल्याचं पाहायला मिळालं आणि शेतकरी खुश झाले. माझ्या वडिलांना खूप कष्ट करायला लागत होते, पाणी आणावं लागत होतं विहिरीने पाईपलाईन करून. पहिल्यांदाच आम्ही बघतोय की आमच्या डोळ्यानं की तुम्हाला मतदान आम्ही दिल्याचा हे निश्चितच आम्हाला फायदा बघायला भेटला. जितकं पाणी ह्याच्या अगोदर कधीच वाच नव्हतं. दादा इतकं उपकार झाले. दादा टेम्पो या सगळ्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतला आणि कुकडीच्या पाण्याचं नियोजन केल्यामुळे 5 वर्षात सिंचन क्षेत्रामध्ये 11,000 हेक्टर क्षेत्रावरून 22,000 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढ झाली. आणि आता या सगळ्यामुळेच पाण्याची गॅरंटी मिळाल्यामुळं शेतकऱ्यांकडूनही नगदी पिकं घेऊन प्रॉफिट कमवला जातोय. कुकडी कालवा हा येडगाव धरणातून सुरू होत असला तरी कुकडी प्रकल्प हा धरणांचा साखळी प्रकल्प असल्यामुळं 2 धरणांमधील कालव्याचं अस्थिरीकरण करण्यासाठी रोहितदादांनी केलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. डिंबे धरणातून सोडलेलं पाणी येडगाव धरणात वेगाने यावं यासाठी पाण्याची हानी होऊ नये म्हणून रोहितदादांनी डिंबे ते येडगाव दरम्यानच्या 55 किलोमीटर अस्थिरीकरणाचं नियोजन केलं असून यासाठी 68 कोटी रुपये एवढ्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. शिवाय 7 किलोमीटर कालव्याच्या अस्थिरीकरणाचं कामही पूर्ण झाले. तसंच कुकडी कालव्याच्या अस्थिरीकरणाचा 239 कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावही शासनाला सादर केलाय.
ही कामं झाल्यानंतर कर्जतला मिळणारा कुकडीचं आवर्तन 10 ते 12 दिवस जास्त सुरू राहणार आहे. मंडळी, इतिहासात जशी पावनखिंड प्रसिद्ध आहे ना, तशीच कर्जतमध्ये भोसे खिंड प्रसिद्ध आहे. आता या खिंडीत लढाई असते पाण्याची. कर्जत तालुक्यातील सीना धरण कुकडी कालव्यातून भोसे खिंड मार्गे पाणी सोडून भरण्यात येतं. गेल्या 5 वर्षात ज्या वेळी हे धरण पावसाने भरलं नाही, त्या प्रत्येक वेळी रोहितदादांनी भोसे खिंडीतून पाणी सोडून हे धरण भरून घेतले. म्हणूनच गेल्या 5 वर्षात भोसे खिंडीतून तब्बल 4.5 TMCहून अधिक पाणी सीना धरणात आलं आणि यातूनच रोहितदादांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना 4 जास्तीची आवर्तनं मिळाली. मंडळी, रोहितदादांनी सीना कालव्याच्या अस्तरीकरणासाठी 5.5 कोटींहून जास्त निधी आणून यातून 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कालव्याचं अस्तरीकरण केलं. तसंच 2 पूल आणि 2 जलसेतू उभारले, तर 28 पुलांची दुरुस्ती करून घेतली. बऱ्याचदा कोणी कोणाला शेतात पायी जाण्यासाठी रस्ता देत नसल्याचा अनुभव येतो, पण रोहितदादांनी सीना कालव्याच्या दोन्ही बाजूने 13 किलोमीटर रस्त्यावर स्वखर्चातून मुरुम टाकले आणि शेतवस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचा रस्ता दिला. मार्च 2023 मध्ये ऐन उन्हाळ्यात गुरव पिंपरीजवळ आवर्तन सुरू असतानाच सीना कालवा फुटला होता. त्यामुळे जवळपास 4000 शेतकऱ्यांच्या शेतातली उभी पिकं धोक्यात आली. आता असा प्रसंग असेल तर रोहितदादा काय स्वस्त थोडाच बसणार आहे. त्यांनी हा फुटलेला कालवा तातडीने दुरुस्त करून घेतला आणि हा थेट प्रश्न विधानसभेत मांडला. तसंच सप्टेंबर 2024 मध्येही निमगाव गांगर्डा इथंही सीना कालवा फुटला होता. यावेळीही रोहितदादांनी तत्परता दाखवून हा कालवाही तसाच रात्रंदिवस काम करून दुरुस्त करून घेतला. आपल्या मॅनेजमेंटच्या डिग्रीचा वापर रोहितदादांनी कायम मतदारसंघातल्या लोकांच्या कल्याणासाठी केलेला दिसतो. मंडळी, कुकडी तालुक्यातून पाणी सोडल्यानंतर ते कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना देताना त्याचं निम्म नियोजन हे कर्जत तालुक्यातल्या कोळवडी इथल्या कार्यालयातून, तर 19 गावांचं नियोजन हे श्रीगोंदा इथल्या कार्यालयातून होत असतं. यामुळे व्हायचं काय, तर पाणी वितरणात विस्कळीतपणा यायचा आणि असमान पाणी वाटप व्हायचं. आणि आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणाला पाणी येत नसेल किंवा काही गडबड होत असेल तर मग वाद हा अटळ. इथंही श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांमध्ये वाद होऊ लागले. म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी रोहितदादांनी श्रीगोंदा इथल्या कार्यालयाला जोडण्यात आलेला कर्जत मतदारसंघातील भाग कोळवडी इथल्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आणला. या सगळ्यामुळे कर्जतमधल्या शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल याची काळजी तर घेतलीच, पण सातत्याने निर्माण होणाऱ्या वादांनाही फुल स्टॉप मिळाला. मंडळी, गोडेगाव तलावातून मारुईच्या पाझर तलावात पाणी आणणारी चारी अनेक ठिकाणी बुजली होती. काही ठिकाणी तर अतिक्रमण झालं होतं आणि चारी नावापुरतीच उरली होती. पण रोहितदादांनी स्वतःच्या खर्चातून 4 किलोमीटर चारीचं पुनरुज्जीवन केलं आणि 10 ठिकाणी चिमणी दुरुस्त केली. एवढंच नाही तर आवश्यक त्या ठिकाणी अस्तरीकरण करण्यासाठी 55 लाखांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला. या कामांमुळे गोडेगावासोबतच गुडेवाडी आणि उरेवस्ती इथल्या शेतकऱ्यांनी द्राक्षासह इतरही फळबागा फुलवायला सुरुवात केली. मंडळी, खूप महत्वाचा विकास आहे. मंडळी, जामखेड तालुक्यात सीना नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंदरांना लोखंडी फळे. खरं तर ही पद्धत कालबाह्य झाली आहे, पण अजूनही हे असंच चालू आहे. यामुळे पाण्याची गळती तर होतेच, पण पूर परिस्थितीमध्ये हे बंधारे फुटण्याचाही धोका असतो. त्यामुळे रोहितदादांनी या 10 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे लातूर पद्धतीच्या बॅरेजमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली. मंडळी, हे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांचे दार काढण्याचा आणि टाकण्याचा त्रास वाचणार आहे आणि हे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्तम सोय होणार आहे. मंडळी, आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की कर्जत जामखेडचे लोक रोहितदादाला आपला रोहितदादा असं का म्हणतात. मंडळी, खरं सांगू का, हा माणूस प्रत्येक गोष्ट करताना त्याचा लोकांना कसा फायदा होईल आणि त्यातही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल हेच बघत असतो. हे एकदा नाही तर अनेकदा सिद्ध झाले. मग ते कुकडी सीनातून पाणी देण्याचा विषय असो, लंपी सारख्या आजारात स्वखर्चातून जनावरांचं लसीकरण करण्याचा विषय असो, जास्तीत जास्त विम्याची रक्कम मंजूर करण्याचा विषय असू देत किंवा रखडलेल्या विम्याचा विषय असू देत किंवा शेतकऱ्यांसाठी 7,000 विहिरी मंजूर करण्याचा विषय असू देत, या प्रत्येक वेळी या माणसांनी शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त आनंद टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच इथली लोक आनंदाने म्हणतात, ज्याने कुटुंबासारखा मतदारसंघ जपला तोच रोहितदादा आपला. म्हणूनच दिल से वादा फिर से दादा.